नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला जायचं होतं आज जिमला. मग काय आपण जिममध्ये आलोय बघा. ही जी वरती दिसते तुम्हाला ती आपली जिम आहे. पहिल्यांदा तर आपण काय केलं, जिममध्ये एंट्री केली. हे बघा तुम्हाला मी जिम दाखवतो. कारण वर्कआउट का केला पाहिजे मित्रांनो, वेळेवरती जमीन आणि जर तब्येत नाही कसली तर त्याचा कस जातो असे म्हणतात लोक. कारण तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची जिम आहे आपली. आपला आज दिवस होता बॅकचा. आपल्याला काय आपण प्रत्येकाचे 3-3 सेट मारून घेतले. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचे मी 3 सेट मारलेत आणि याचे 3 सेट मारलेत. त्यानंतर आपण घरी आलोय. घरी आपल्याला जायचं होतं आज शेतामध्ये. शेतामध्ये कशासाठी तर शेतामध्ये आपल्याला जायचं होतं फळ आणण्यासाठी. पहिल्यांदा आपली पाण्याची मोटर वगैरे बंद करून घेतली आणि त्यानंतर गाडीवरती आपण चाललो आता शेतामध्ये. तुम्ही बघू शकता शेतामध्ये चिक्कूची झाडे वगैरे सगळे आहेत. त्यानंतर आपल्या शेतामध्ये चालली होती फवारणी करायला. त्यामध्ये डाळिंबाच्या झाडाला भरपूर डाळिंब लागले होते. तुम्ही अशा प्रकारे बघू शकता एका झाडाला भरपूर फळं वगैरे लागली होती. बघा आम्ही असं शेतामध्ये मोबाईल चार्जिंग लावण्यासाठी अशा पद्धतीचा जुगाड केला होता. त्यानंतर काय झालं, मी गाडी लावली पण गाडीचं स्विच बंद करायचं लक्षात नव्हतं. मग काय आपण गाडीचं पहिल्यांदा स्विच बंद करून घेतलं. मग काय मित्र आपल्याला लिंबाच्या झाडाची कविता सांगत होता. मग काय आपण शांत पद्धतीने ऐकून वगैरे घेतली. आपण आता चाललोय फळ तोडण्यासाठी. असे म्हणतात की सीताफळ हे आपल्या भारतात खूप प्रसिद्ध आहे. पावसाळ्यानंतर आणि हिवाळ्यानंतर हे फळ बाजारात दिसते. असं मानले जाते की माता सीता रावणाच्या बंदीमध्ये असताना अशोकवनात या झाडाखाली बसत होत्या, म्हणून याला सीताफळ असे नाव दिले आहे. हे फळ पचनासाठी चांगले आहे. आम्ही प्रत्येक झाडाची एक एक सीताफळ वगैरे तोडून घेतली. तुम्ही बघू शकता पिशवी भरून आम्ही एक सीताफळ फळ वगैरे तोडले. हे फळ खाण्यासाठी कसे लागते तुम्ही कमेंटमध्ये नक्की मला सांगू शकता. आम्ही सगळे त्यानंतर वापस घरी आलो, कारण आपल्याला भावाकडे जायचं होतं डबा देण्यासाठी. पण आता गॅरेजवरती आलोय. स्वराज टेलर ॲग्रो इंजिनिअरिंग वर्क्स या गॅरेजवरती आलो. तिथं भाव कामाला वगैरे होता. त्यानंतर बघू शकता तिथं झाडावरती कविता आणि इथं आता साखळ्यात वाढायला लागला. कवट्या महाकाल तर नाही सापडला, पण त्याची खोपडी 100% सापडली. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.